आता लवकरच रक्षाबंधन हा सण येणार आहे। एकूणच बहीण आणि भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा सण अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण आहे। सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आता आपण इथे नारळ खजूर बर्फी बघणार आहोत। 8-10 खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ही खजूर तुपामध्ये छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे। खजूर परतून झाली की नंतर हा जो नारळाचा किस आहे तो 3 वाट्या आहे तो यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे। खजूर थोडीशी उष्ण असते, त्यामुळे खजूर वापरताना नेहमी तुपात परतूनच वापरायची, म्हणजे तिची उष्णता कमी होते। आता इथे 3 वाट्या नारळाचा किस होता, त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता 2 ते 3 चमचे दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजेच साखर पटकन विरघळल्या जाईल। नंतर यामध्ये थोडीशी चवीपुरती वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे हे जे सारण आहे साखरेचं आणि नारळाचं ते घट्ट होत आल्यानंतर यामध्ये हे तळलेली खजूर घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे। खजूर गोड असल्या कारणाने साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे। आता इथे हे सारण एकदम घट्ट झालेलं आहे, ते एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सारण काढून घेऊन नंतर याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आता हे सुरुवातीला गरम आहे, त्यामुळे मी उलटण्यानेच पसरवून ठेवलं आहे, परंतु एक 10 मिनिटे थंड झालं की नंतर हाताने छान असं हे सगळ्या बाजूने सारखं थापून घ्यायचं आहे। सारण छान थापून झालं की नंतर याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर चौकोनी वड्या हव्या असतील तर चौकोनी करायच्या, किंवा जर शंकरपाळ्याच्या आकाराच्या हव्या असतील तर तशा करायच्या। परंतु यामध्ये खजूर असल्यामुळे थोडंसं हे कापताना जड जातं, म्हणजे थोड्याशा वड्या वाकड्या तिकड्या होऊ शकतात, परंतु नेहमीच्या नारळाच्या बर्फीपेक्षा ही खजूर घातलेली नारळाची बर्फी चवीला अतिशय चांगली लागते। ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुक्या नारळाच्या सुद्धा वड्या करू शकता। आता इथे या वड्या 1 तासाभरानंतर मी काढून घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या सेट झालेल्या आहेत। रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।